आपल्या शेतकऱ्याच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम हे आताचं सरकार करतंय। मागच्या वर्षी 854 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन झालं होतं। 854 लाख मेट्रिक टन। या वर्षी सुद्धा 950 लाख मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन होण्याची शक्यता आहे। आणि या प्रत्येक टनामागे 15 रुपये सरकारने काल परवा घोषणा केलेली आहे। प्रत्येक शेतकऱ्याकडून 15 रुपये पर टन घेण्याचा तुम्ही हिशोब करा। 9.5 लाख टन रक्कम जर ऊस निघाला असेल तर याच्यातून कशा पद्धतीनं हे सरकार रक्कम कट करणार। बांधवांनो, पंजाबमध्ये सुद्धा अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। या पंजाबमध्ये आमचं सरकार आहे, मान नावाचे मुख्यमंत्री आहे। या पंजाबमध्ये हेक्टरी 50,000 रुपये देण्याची सरकारने घोषणा केलेली आहे। एकरी 20,000 रुपये, हेक्टरी 50,000 रुपये या सरकारने देण्याची घोषणा केलेली आहे। गावाला 7,200 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे। आणि जी कर्जाची मुदतवाढ 6 महिन्यांनी केलेली आहे, येणाऱ्या 6 महिने कोणत्याही प्रकारे कर्जावर व्याज लागणार नाही, कर्ज फेडण्याची आवश्यकता नाही। जर पंजाब सारखं राज्य जर हे करू शकतं तर हे महाराष्ट्र एवढं पुढारलेलं राज्य आपण म्हणतो। या राज्यामध्ये पंजाब सारखी मदत देण्याची आताच्या घडीला आवश्यकता आहे। आज या महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज आहे। 9 लाख कोटीचं कर्ज असताना मागच्या काळामध्ये सातत्यानं शेतकऱ्याची किती रकमेची बाकी मी तुम्हाला सांगितलं। परंतु या महाराष्ट्रामध्ये 400 ज्या कारखान्यात या कारखान्याकडे आताच्या घडीला ज्या पद्धतीनं थक कमी आहे, 46,000 कोटी रुपयाची थक कमी आहे। 46,000 कोटीची थक कमी सरकारने घेतलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या थक कमीची रक्कम राज्य सरकारला भरावी लागेल। आज हजारो कोटी रुपये सरकार भरतंय। मागच्या काळामध्ये काही लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या लोकांच्या कारखान्याला सरकारने थक कमी दिली एनसीडीसीच्या मार्फत। अतिशय अवघड एनसीडीसी कर्ज। एनसीडीसीचं कर्ज असं की या कारखान्यांना 1 रुपया जरी थकवला तर महाराष्ट्र सरकार रिझर्व्ह बँकेमध्ये जे खातं आहे या खात्यातून डायरेक्ट या कर्जाची रक्कम कट होते। ज्या लोक भारतीय जनता पार्टीत गेले, जे लोक भारतीय जनता पार्टीला समर्थन करतात, अशा लोकांना अशा प्रकारचं कर्ज मागच्या काळात दिलं गेलं। त्याच्याचे काही नाव सांगू इच्छितो। जे बोरचे आमदार आहेत थोपटे, त्यांच्या कारखान्याला 409 कोटी रुपये दिले गेले। विखे जे आहेत, विखे पाटलाच्या कारखान्याला 218 कोटी रुपये दिले गेले। या सरकारला जे एनसीडीसीच्या मार्फत जे कर्ज दिलं जातं हे कर्ज मला वाटतं राज्याच्या हिताचं नाही। जर शेतकऱ्याची 1 लाखाची थक हमी तुम्ही घेऊ शकत नाही, शेतकऱ्याची 50,000ची 2 लाखाची थक हमी आपण घेऊ शकत नाही, पण तो अशा धंद्याच्या साखर कारखान्याला सरकार मोठ्या प्रमाणात थक हमी देतंय। आताच्या घडीला या सगळ्या कारखान्याकडे जवळपास 1550 कोटी रुपये येणं बाकी आहे। आणि म्हणून हे सरकार या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या विरोधात आहे। पीक विमा होता या महाराष्ट्रामध्ये 1 रुपया पीक विमा कोणत्याही शेतकऱ्याला मागितला नव्हता। 2 वर्ष दिला, आता पीक विमा 1 रुपयात बंद केला। 4 ट्रिगर पीक विम्याचे होते, आता फक्त 1 ट्रिगर ठेवलं। नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विमा देऊ शकत होतो। आताच्या काळामध्ये हा पीक विमा या अटी शर्तीनुसार जर असता तर या लाखो शेतकऱ्यांना विमा देता आला असता। आणि म्हणून मला वाटतं आपण शिवसेनेच्या माध्यमातून निश्चित मागणी करू या पीक विम्याचे जे निकष शिथिल झाले पाहिजे। आज अशा पद्धतीने सरकारने स्वतःचा खर्च वाचवण्यासाठी या शेतकऱ्याच्या गळ्यावर न ठेवलेल्या बाबतीत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला लढा द्यावा लागेल। पीक विम्याच्या बाबतीत ज्या अटी शर्ती याच्या बदल करावा लागणार आणि म्हणून खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात त्याला लढा द्यायचा आहे। उद्धवजी ठाकरे साहेबांनी मागच्या काळामध्ये दौरा केला। हा दौरा मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यामध्ये झाला। या लातूरमध्ये गेले, धाराशिवमध्ये गेले, बीडमध्ये गेले, जालन्यामध्ये गेले, संभाजीनगरात गेले। गावोगाव उद्धवजी ठाकरे साहेब थांबले, मोठे बुट घालून चिखलात जायचं नाही असं नाही, शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले, शेतकऱ्याच्या व्यथा ऐकल्या, शेतकऱ्याच्या कथा ऐकल्या।
उद्धवजी ठाकरे साहेबांनी रात्री उशिरापर्यंत दौरा केला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख जाणून घेतलं आणि या काळात शेतकऱ्यांनी कोणती आठवण करून दिली असेल उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली 2 लाख रुपयाची कर्जमाफी आजही शेतकऱ्याला 2 लाखाची कर्जमाफी आठवते आणि आताच्या या परिस्थितीमध्ये शेतकरी रोज मरत आहे शेतकरी रोज मरत असताना त्याचा सातबारा पुरा होण्याची आवश्यकता आहे आज मंत्री वेगवेगळ्या मंत्र्यांना मोठ्या पद्धतीने कर्ज आहे पण तो शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही आज अजितदादा पवार या ठिकाणी म्हटले लाडकी बहिणीची लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपये दिले लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपये दिले पण तो या लाडक्या बहिणीचा नवरा मरतोय या लाडक्या बहिणीचा बाबा मरतोय या लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलं जातंय या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाचे दप्तर लावून गेले या लाडक्या बहिणीच्या लेकरा बाळाला खायला अन्न नाही आणि हे 45,000 कोटी रुपये 1,500 रुपये दिल्याच्या गप्पा मारणारं सरकार या महाराष्ट्राच्या म्हणून लाडकी बहीण आज गती देते या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये नाही या लाडक्या बहिणीला कर्जमाफीची आवश्यकता आहे आज या लाडक्या बहिणी विधवा होतात एकीकडे देवा हो म्हणून जवळपास 100 कोटी रुपयाच्या जाहिराती द्यायच्या कोणती साइन पोस्ट कंपनी 100 कोटीच्या जाहिराती दिल्या रावसाहेब तुमच्या फक्त 15 लाख रुपयाचा आरोप टाकून तुम्हाला जेलमध्ये टाकलं 100 कोटी रुपयाच्या जाहिराती दिल्या कोणी